In the last period, we have discussed about the grammar part, articles, and in it we have seen two types of articles, such as indefinite articles and definite articles. Indefinite articles a and an are called as indefinite article because both of them are used in singular sentences. एकवचनी वाक्यामध्ये त्याचा वापर केला जातो दोन्हीचा, कधी ए तर कधी अँड. देयर इज नो फिक्सेशन. बोथ आर यूज्ड इन सिंगल सेंटेंसेस, समटाइम्स ए, समटाइम्स अँड. And the is called as definite article because it is used in a plural sentences. There is a fixation in it, so it is called as fixed article or definite article. Okay. In the last period we also have seen articles used as per the linguistic method by using pronunciation of the word after the gap. If the a is used before the pronunciation of consonant vyanjana purvi and an is used before the pronunciation of the word vowel pronunciation, then an, and the is used before the names of river, before the names of mountain, before the names of gods, before the names of institutes, before the names of only one person in the world, for example Mahatma Gandhi. Only one thing before the only one thing, for example the Taj Mahal. Before the superlative degree, for example the best. Then before the countable nouns such as the first, the second, the fourth, the seventh, like this. Before the plural forms, the Sitas, Gitas, Jadavs, apostrophe as well, and before the names of superlative degree, for example the best, the strongest, the smallest, it is. Okay. Today we are going to study about next part, that is negative into affirmative or negative affirmative, which is reserved for 1 to 2 marks for the annual exam also. This part is also asked to or demanded in the Sunday's exam dated 18th July 11 to 12:30, the timing of paper. And in this paper also, this lecture is useful to you for 1 marks affirmative, negative. What is negative or affirmative in Marathi? Negative means nakararthi and affirmative means hokararthi. आता तुम्हाला निगेटिव्ह अफर्मेटिव्ह बघण्यापूर्वी हे एक लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह प्रिफिक्सेस कोणते आहेत. तर प्रिफिक्सेस म्हणजे काय अगोदर बघा. प्री म्हणजे बिफोर आणि फिक्स म्हणजे प्रत्यय. तर शब्दापूर्वी लागलेला प्रत्यय म्हणजे प्रिफिक्स. हा समजा पॉसिबल शब्द आहे तर त्याला पूर्वी लागला प्रत्यय इम, त्याला प्रिफिक्स म्हणायचं. नंतर लागला प्रत्यय एल वाय, इम्पॉसिबली एल वाय लागला तर त्याला सफिक्स म्हणायचं. आणि टोटल म्हणजे बेस वर्ग, प्रिफिक्स, सफिक्स या सगळ्या प्रोसेसला म्हणायचं ॲफिक्सेशन. तुम्ही पुढे FYSY ला गेल्यावर स्पेशल इंग्लिशला ॲफिक्सेशन नावाचा 10 मार्कचा चॅप्टर आहे. तर ॲफिक्सेशन म्हणजे काय, बेस वर्ग, प्रिफिक्स, सफिक्स हे सगळं मिळून ॲफिक्सेशन म्हणजे इम्पॉसिबली हे झालं ॲफिक्सेशन. पण प्रिफिक्स म्हणजे काय, तर शब्दाला पूर्वी लागलेला प्रत्यय. प्री मीन्स बिफोर, पूर्वी, आणि फिक्स म्हणजे प्रत्यय. तर शब्दापूर्वी लागलेला प्रत्यय म्हणजे प्रिफिक्स, नंतर लागलेला प्रत्यय म्हणजे सफिक्स, आणि टोटल कॉल्ड ॲज ॲफिक्सेशन. तर हे सांगायचं आहे तुम्हाला असं की या निगेटिव्ह असो अफर्मेटिव्ह असो, तुम्हाला
जो शब्द दिलेले आहेत हे त्या शब्दाच्या विरोधार्थी द्यायचं असतं आणि विरोधार्थी देताना हे प्रिफिक्सेस आहेत ना ते तुम्हाला डायरेक्ट हे ऍड केले तरी विरोधार्थी होतो, काढून घेतले शब्दातून तरी विरोधार्थी. उदाहरणार्थ हॅपी, अनहॅपी, अपोजिट, कंप्लीट, इनकम्प्लीट, रेग्युलर, इरेग्युलर, कनेक्ट, डिस्कनेक्ट, लीगल, इल्लीगल. तर हे ऍड केले तरी विरोधार्थी शब्द होतो आणि काढून घेतले तरी विरोधार्थी होतो. म्हणून हे निगेटिव्ह प्रिफिक्सेस बघायचं तुम्हाला. आता निगेटिव्ह म्हणजे काय? नकारात्मक. आणि अफर्मेटिव्ह म्हणजे काय? होकारात्मक. साहजिकच पहिला भाग बघू आपण यातला. नंबर 1 निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्याचं होकारार्थीत रूपांतर. साहजिकच नकारार्थी वाक्य कशाला म्हणायचे की ज्याच्यामध्ये नकार असेल. कोणता नकार असतात? नो, नॉट, नन, नेव्हर, नथिंग, नोबडी. यापैकी तुम्हाला जो नकार असेल तो नकार काढायचा. निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करताना जो असेल तो नकार काढायचा. आणि मग निगेटिव्ह असेल किंवा अफर्मेटिव्ह कंसात सूचना तुम्हाला जर इथं मेक अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी बनवा म्हणजेच नकार काढा. आणि त्यानंतरच्या शब्दाच्या विरोधार्थी दोन्हीमध्ये नकार निगेटिव्ह बनवायचा असो किंवा अफर्मेटिव्ह बनवायचा असो त्यानंतरच्या शब्दाच्या विरोधार्थी शब्द द्यायचा. देताना डायरेक्ट त्या शब्दाच्या विरुद्ध तरी द्या, डिफिकल्ट, इझी होईल. किंवा ह्यापैकी प्रिफिक्स असेल तर तो काढून घेतला तरी विरोधार्थी होईल. ओके. तर आता बघा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह बनवायचं, नकारार्थीचं होकारार्थी. नकारार्थी वाक्य आहे का कसं ओळखायचं? अगोदर दिलेल्या वाक्यात नकार आहे, कोणता असू शकतो? नो, नॉट, नथिंग, नेव्हर, नन, नोबडी. यापैकी कोणता का नकार असेल त्याचं अफर्मेटिव्ह करताना थोडक्यात लक्षात ठेवा, अफर्मेटिव्ह करताना नकार काढायचा आणि निगेटिव्ह करताना नकार तेव्हा इथं निगेटिव्ह करायचं, नकार क्रियापदात वापरायचा. एवढं लक्षात ठेवा. तर आता बघा, इट इज नॉट डिफिकल्ट. कसलं वाक्य? नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. करायचंय कोण? अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी. आता होकारार्थी बनवायचं म्हणजे नकार काढायचा, म्हणून मी फुली मारली, काढला. राहिलं काय? इट इज डिफिकल्ट. पण मी सांगतो तुम्हाला निगेटिव्ह करा, अफर्मेटिव्ह करा, हा शब्द जे आहे त्याच्या अपोजिट शब्द द्यायचे. मग देताना ते निगेटिव्ह प्रिफिक्सचा विचार करा. बसत असेल तर तो वापरा, नसेल तर डायरेक्ट शब्दाच्या विरुद्धार्थी द्या. इथं बसत नाही समजा त्यातला प्रिफिक्स कुठला, मग काय होईल? अफर्मेटिव्ह करताना होकारार्थी बनवायचं म्हणजेच क्रियापदातला नकार काढायचा आणि डिफिकल्टच्या विरुद्ध इझी. हे सगळं कशासाठी? तर दिलेल्या वाक्यातला जवळजवळ सगळ्याच ग्रामरमध्ये हे असतं की दिलेल्या वाक्यातला काळ आणि अर्थ न बदलता तेच वाक्य दुसऱ्या पद्धतीनं कसं सांगता येतं? धिस इज एक्सपेक्टेड फ्रॉम द स्टुडंट. तर इट इज नॉट डिफिकल्ट हे अवघड नाही म्हणजेच कसं आहे? ते सोपं आहे. बघा, इट इज इझी, अर्थ पण तो राहतोय, काळ पण इज एकच राहतो. काळ आणि अर्थ न बदलता ते वाक्य दुसऱ्या पद्धतीने असं सांगायचं. तर आता निगेटिव्ह बनवताना मी सांगितलं नकार काढायचा, हे सॉरी निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह बनवायचं, होकारार्थी बनवताना नकार काढायचा. बघा आता ह्या वाक्याचं काय होईल? ही इज नॉट अनहॅपी, नकार काढावा लागला म्हणजेच ही इज नॉट काढला, राहिला अनहॅपीच्या विरुद्ध काय होईल? हा अन काढला की विरोधार्थी होईल म्हणजेच ही इज हॅपी. पुन्हा बघा काळ आणि अर्थ तोच आहे का? ही इज नॉट अनहॅपी, तो दुःखी नाही म्हणजेच कसा आहे? तो सुखी आहे. बरोबर, ही इज हॅपी, सुखी आहे, आनंदी आहे. पुढचं वाक्य बघा आता, इट इज नॉट करेक्ट, निगेटिव्ह नकारार्थी. अफर्मेटिव्ह बनवायचं आणि नॉट काढावं लागलं, काय होईल मग? इट इज नॉट काढला, करेक्टच्या विरुद्ध त्यातला इन झाला अगोदर प्रिफिक्स म्हणजेच होईल इनकरेक्ट.
आलं? तर थोडक्यात लक्षात घ्या, निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह करताना काय करायचं तर नकार काढायचा. होकारार्थी बनवताना नकार काढायचा, नकार काढायचा, नकार काढायचा. आणि मग निगेटिव्ह असो अफर्मेटिव्ह असो त्यानंतरचा जो शब्द आहे डिफिकल्टच्या विरुद्ध इझी, अनहॅपीच्या विरुद्ध हॅपी, करेक्टच्या विरुद्ध इनकरेक्ट. आता अफर्मेटिव्ह इंटू निगेटिव्ह याच्या अपोजिट करायची प्रोसेस. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी म्हणजेच नकार नसेल इथं, होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये रूपांतर. ते कसं करायचं तर क्रियापदात नकार ऍड करायचा. नॉट घेतला आपण, इट इज नॉट ऍड केला क्रियापदात. कंप्लीटच्या विरुद्ध तीन टाका अगोदर म्हणजेच होईल इनकम्प्लीट. किंवा अजून चौथं वाक्य देतो इथं तुम्हाला मी, ही इज आली. बघा मूळ वाक्य होकारार्थी आहे का, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. इट इज कंप्लीट, ते परिपूर्ण आहे. म्हणजेच ते काय, इट इज नॉट इनकम्प्लीट, ते अपरिपूर्ण नाही म्हणजेच परिपूर्ण आहे. अर्थ तोच राहिला, काळ तोच राहिला. पुन्हा बघा सी इज रेग्युलर इन द क्लास, ती वर्गात रेग्युलर असते किंवा म्हणजे तिची हजेरी क्लिअर असते, दररोज असते. आता क्रियापदात नकार, आपल्याला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवायचं, क्रियापदात नकार द्यायचा आहे. सी इज नकार द्या, नॉट निगेटिव्ह केला. आणि ह्या रेग्युलरच्या विरुद्ध ह्यातला हा प्रिफिक्स बसवा, इररेग्युलर. सी इज नॉट इररेग्युलर. अजून एक एक्झाम्पल बघा, इट इज इल्लीगल. तर त्याच्या विरुद्ध म्हणजे निगेटिव्ह काय होईल, इट इज नकार द्या निगेटिव्ह म्हणजे नॉट. इल्लीगलच्या विरुद्ध आपला इन काढला की राहील लीगल, अपोजिट झाला. मी आता सांगितलं तुम्हाला, काढला तरी विरोधार्थी होतो, ऍड केला तरी विरोधार्थी होतो, लीगल. किंवा एखादा कुठलाच आपला प्रिफिक्स बसत नाही. ही इज डेड आलीव म्हणजेच ही इज नॉट डेड, ही इज नॉट आलीवच्या विरुद्ध डायरेक्ट त्याचा कुठलाच बसत नाही म्हणजेच डेड. ही इज नॉट डेड म्हणजे मूळ वाक्याचा अर्थ काय, ही इज आलीव तो जिवंत आहे म्हणजेच काय, ही इज नॉट डेड तो मेलेला नाही. अर्थ काळ सेम. तर सेम वाक्य याच्यामध्ये तुम्हाला येतात. तर आपण आता काय काय बघितलं, निगेटिव्ह इंटू अफर्मेटिव्ह 3 सेंटेन्सेस. when we want to change negative into affirmative, firstly we have to remove the negation not, and after that give the direct opposite of the word. Difficult opposite of difficult easy, unhappy opposite of unhappy happy, correct opposite of correct incorrect. Then also we have seen affirmative into negative, होकारार्थीचं नकारार्थी. Given sentence is affirmative, there is no negation in it, and if we want to add negation, then there we need or add not in the word. It is complete, it is not complete. Opposite of complete, opposite of complete is incomplete. Next example, C is regular in class. In regular in the class. Opposite of regular, irregular. Add, we have to make negative, so added here not. And opposite of regular, irregular. Then it is illegal. We have to make negative. Add not in the word, and opposite of illegal, remove the ill negative prefix, there is opposite of illegal is legal. And lastly, he is alive, no any negative prefixes here. He is alive, opposite of alive
dead. He is add not in verb because we have to make negative, not negative, and opposite of alive is dead. He is alive. He is not dead. Like this. You have asked the negative and affirmative for 1 marks to the exam coming soon and 1 or 2 marks for the annual exam. Also, simultaneously we have to see antonyms. Give antonyms. Question asked to you in the exam. Give antonyms. Of. आता तुम्हाला antonyms विचारले जातात. फॉर एक्झाम्पल हॅपी. antonyms या पद्धतीने द्यायचं. हॅपीच्या विरुद्ध ऍड घेतला प्रिफिक्स कुठला केला अन हे झाला ऑपोजिट. एंटोनिम म्हणजे विरुद्धार्थी. विरुद्धार्थी देताना याप्रमाणे हॅपीच्या विरुद्ध अनहॅपी. सॅड विरुद्ध ग्लॅड. ऑपोजिट ऑफ सॅड इज ग्लॅड. देन पॉसिबल opposite of possible impossible. एंटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी द्यायचा आणि दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी देताना ह्या गुणिले चिन्हाने तुम्ही द्यायचे. समजा डिफिकल्ट इजी किंवा सिंपल सोपं. तर कंप्लीट ऑपोजिट ऑफ कंप्लीट इनकम्प्लीट. याप्रमाणे अँटोनिम्स विरोधार्थी सुद्धा तुम्हाला विचारले जातात. असे विरोधार्थी द्या. विच इज ऑल्सो युजफुल इन हियर निगेटिव्ह अँड अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह मध्येही तुम्हाला विरोधार्थी का उपयोग पडते तर दोन्ही मध्ये तुम्हाला इथं ऑपोजिट द्यायचा. डिफिकल्टच्या विरुद्ध इजी, अनहॅपीच्या विरुद्ध हॅपी, करेक्टच्या विरुद्ध इनकरेक्ट. म्हणजे आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. निगेटिव्ह बनवा. कॉन्सेप्ट सूचना जर असेल मेक निगेटिव्ह तर नकार वापरा. कुठं क्रियापदात. आणि मेक अफर्मेटिव्ह म्हणलं नकार काढा. होकारार्थी बनवायचा म्हणजे नकार काढा. आणि दोन्ही मध्येही मग निगेटिव्ह आणि अफर्मेटिव्ह दोन्ही मध्येही विरोधी शब्द द्या. डिफिकल्टच्या विरुद्ध इजी, अनहॅपीच्या विरुद्ध हॅपी, करेक्टच्या विरुद्ध इनकरेक्ट किंवा कम्प्लीटच्या विरुद्ध इनकम्प्लीट, रेग्युलरच्या विरुद्ध इरेग्युलर, इलिगलच्या विरुद्ध लीगल, आलिव्हच्या विरुद्ध डेड. दोन्ही मध्येही तुम्हाला अपोजिट द्यायचे. तेच अँटोनिम्स मध्ये अपोजिट बी द्यायचे. फरक एकच. सूचना बघा फक्त. ब्रॅकेट मध्ये सजेशन असेल तुम्हाला मेक निगेटिव्ह तर नकार द्या. कुठं द्या क्रियापदात. आणि मेक अफर्मेटिव्ह म्हणलं तर नकार काढा. बघा नकार दिलेला आहे तो काढला, नकार दिलेला आहे तो काढला, नकार दिलेला आहे तो काढला. अफर्मेटिव्ह मध्ये नकार काढा, निगेटिव्ह मध्ये नकार द्या. आणि दोन्ही मध्ये त्यानंतर येणाऱ्या शब्दाच्या विरोधार्थी शब्द द्या. सो इजी पार्ट, सो सिंपल पार्ट. आणि मग हे विरोधार्थी देताना हे निगेटिव्ह प्रिफिक्सेस तेवढे लक्षात ठेवा. जर त्यापैकी नाही प्रिफिक्स बसला तर डायरेक्ट शब्दाच्या विरुद्ध द्या. उदाहरणार्थ डिफिकल्टच्या विरुद्ध इजी, कुठलाच प्रिफिक्स बसला नाही. डिफिकल्टच्या विरुद्ध इजी दिलं किंवा आलिव्हच्या विरुद्ध डेड दिलं. डायरेक्ट विरोधार्थी द्या. आणि जर यातला प्रिफिक्स कुठला बसत असेल तर तुमच्या लक्षात येतं हॅपी, अनहॅपी. काढून घेतला इथला काढला तरी अपोजिट होतोय. किंवा काही वेळेला ऍड केला तर इथं सुद्धा इनलिगल मधला इन काढला की लीगल अपोजिट जातो. काही वेळेला काढून घेतल्यावर अपोजिट होईल, काही वेळेला ऍड केल्यानंतर अपोजिट होईल. याप्रमाणे अपोजिट करण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल. तर we are going to stop here. Thank you. हे तुम्हाला परीक्षेला 1 मार्काला विचारलं जाऊ शकतं. ओके.